हॅलो, वेलकम टू दीप्स किचन अँड ट्रॅव्हल. आज आहे भोपळा विशेष असा स्पेशल एपिसोड. तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळा आणि मूग डाळ ह्यापासून मस्त पौष्टिक असा डोसा आणि त्याचबरोबर लाल भोपळ्याची चटपटीत चटणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. एका पॅनमध्ये 1 ते 2 टीस्पून तेल गरम करून घ्या. मग त्यात घाला 1 टेबलस्पून शेंगदाणे, हलकेसे परतून घ्या. मग त्यात घाला पाव टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, 1 सुकी लाल मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या. आता हे सर्व खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे सगळं छान खमंग वास सुटेपर्यंत परतून झालं की आता ह्यामध्ये घालायचं 1 कप स्वच्छ धुवून मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेला लाल भोपळा. एक 5 ते 10 सेकंद परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. मग ह्यामध्ये घालायचं अगदी थोडंसं 2 ते 3 टेबलस्पून पाणी, झाकण ठेवायचं आणि भोपळा शिजेपर्यंत छान वाफ काढून घ्यायची. भोपळ्याला शिजायला फार वेळ लागत नाही. 8 ते 10 मिनिटे झाली की आपण चेक करूयात. 8 ते 9 मिनिटांमध्ये भोपळा आपला छान मऊसूत असा शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता. गॅस बंद करूयात आणि आता हे थंड करायला ठेवूयात. हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. आता आपण ह्याची चटणी करून घेऊयात. मिक्सरच्या एका भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस घालायचे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून चिंचेची चटणी घालायची. चिंचेची चटणी नसेल तर 1 टीस्पून लिंबाचा रस घालायचा आणि हे सर्व छान बारीक वाटून घ्यायचं. पहिल्यांदा वाटताना कसल्याही पाण्याचा वापर न करता हे शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं. लाल भोपळा गोडसर असतो, त्यामुळे तुम्हाला जर ही चटणी अजून थोडी तिखट हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घालू शकता. हे पहा, पाणी न घालता आपण वाटून घेतलं आहे. आता थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरतं पाणी घालायचं आणि हे पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायचं. वाह! आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत आपली भोपळ्याची चटणी तयार आहे. हवा असल्यास तुम्ही ह्याला तडकाही देऊ शकता. आता घेऊया डोसा करायला. इथे मी अर्धा कप मूग डाळ 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. छान भिजली आहे मूग डाळ. यामध्ये पुढे आपण बारीक किसलेला भोपळा घालणार आहोत, त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून हे बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी जास्त वाटत असेल तर थोडंसं काढून घ्यायचं. यामध्ये आता घालायचं 1 टीस्पून जिरं, 2 हिरव्या मिरच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा, पाव चमचा हळद, 1 टेबलस्पून दही आणि मूठभर कोथिंबीर. आता हे सर्व एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. हे आता छान वाटून झालेलं आहे. कलरही बघा किती सुरेख आला आहे. कोथिंबीर घातली आहे त्याच्यामुळे मस्त हिरवा रंग आला आहे. हे आता एका भांड्यात काढून घेऊयात आणि आता ह्यामध्ये घालूयात 1 कप बारीक किसलेला दुधी भोपळा आणि चवीपुरतं मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. डोश्याचं जसं बॅटर असतं त्यापेक्षा थोडंसं घट्टसर बॅटर करायचं. तुम्ही जर हे डोसे थोड्या वेळाने करत असाल तर भोपळा करायच्या वेळेसच घाला. भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे ज्या वेळेस करायचं आहे त्याच वेळेस भोपळा घालायचा आणि लगेच हे डोसे करायला घ्यायचे. बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची थोडंसं पाणी घालून, खूप घट्ट वाटत असेल तर. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला मीडियम पाहिजे, ना जास्त पातळ पाहिजे ना जास्त घट्ट पाहिजे. साधारण ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. आता गरम तव्यावरती खाली थोडंसं तेल लावायचं. तवा व्यवस्थित तापून द्यायचा. फ्लेम मीडियम ठेवायची आणि 2 ते 3 चमचे जितका डोसा मोठा करायचा तेवढं बॅटर घालून छान पातळ पसरून घ्यायचं. शक्य होईल तेवढं पातळ पसरायचं. यामध्ये आपण कोणत्याही सोड्याचा वापर केलेला नाहीये, ना इनो आहे, तरी सुद्धा हे डोसे खूप मऊसूत बनतात. मुलं भोपळा खात नसतील किंवा ज्यांना भोपळा आवडत नाही त्यात हा दुधी भोपळा घातला आहे हे कळणार सुद्धा नाही. कडेनी थोडंसं तेल सोडायचं. तुम्ही पाहू शकता कडा थोड्याशा लालसर झाल्या आहेत. कडा अशा लालसर झाल्या की ते सहज उलटलं जातं आणि त्याच वेळेस हा डोसा उलटायचा. वाह, किती सुरेख रंग आला आहे पहा. दुसऱ्याही साईडनी असाच छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. सकाळच्या घाईमध्ये किंवा रात्री काय हलकं फुलकं खायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल तर तव्याला हा डोसा अजिबात चिटकत नाही. दोन्ही साईडनी हा डोसा व्यवस्थित भाजलेला आहे. रंगही सुरेख आला आहे. आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व डोसे करून घ्यायचे. मऊसूत डोसे मस्तपैकी चटपटीत आंबट, गोड, तिखट आपण केलेल्या लाल भोपळ्याच्या चटणीसोबत सर्व करा. तर कशी वाटली हेल्दी आणि चवदार रेसिपी?
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच चवदार, झटपट आणि एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.